नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज एकलव्य संघटना सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपळनेर या ठिकाणी रॅली काढण्यात येत आहे। आदिवासी संमेलनाच्या संदर्भामध्ये आज एकलव्य संघटना सेनेच्या माध्यमातून बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी जाण्यासाठी इच्छुक आहेत। आपण फाशीपूल या परिसरामध्ये काय सांगणार दादा, आपण कुठे जातात? जय एकलव्य, जय आदिवासी। आम्ही नेऊनबारी येथील आदिवासी बिल्ल बांधव 32वे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनासाठी जात आहोत। राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली। तर काय सांगणार, किती कर्मचारी, किती तुमचे संघटनेचे पदाधिकारी जाणार? सर, आज खरोखर महाराष्ट्रामध्ये साक्री तालुक्यात धुळे जिल्ह्याला आमच्या 32व्या साहित्य संमेलनाचा अभिमान आज आम्हाला मान मिळाला। त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि विशेष म्हणजे आमचे चाळीसगाव तालुक्यातले संपूर्ण जे आदिवासी आमचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामध्ये आमचे उंबरखेडचे अध्यक्ष आहेत, नेवणबारेचे अध्यक्ष आहेत, करगावचे अध्यक्ष आहेत, हे सगळे अध्यक्ष मिळून आज आम्ही एकता परिषद मध्ये आमच्या समाजाची अस्मिता, क्रांतीवीर खाज्या नाईक, उमाजी नाईक, तंट्या नाईक यांची अस्मिता जपण्यासाठी आज आम्ही संपूर्ण चाळीसगाव तालुक्यातून प्रमुख कार्यकर्त्यासह आम्ही पिंपळनेर पानखेड या ठिकाणी जात आहोत। सर, किती महिला आहेत, किती महिला वगैरे जात आहेत? महिला जेवढे पुरुष आहेत तेवढेच महिला पण आहेत। आणि त्याच्यामुळे आज पूर्ण राज्याचे लोक तिथे जमणार आहेत। आणि त्या आम्ही एकलव्य सेनेचंच काम पाहतो। पूर्ण चाळीसगावची टीम आलेली आहे आमच्या सोबत, आणि बरेच महिला पण आलेल्या आहेत। पुढे गाड्या गेलेल्या आहेत, 4-5 गाड्या अजून, म्हणून महिलांवर। आणि आम्ही हे करण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्यात मेळावा म्हणून आणि सगळे जमलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही किती कुठल्या गावावरला? आम्ही करगाववरनं या ठिकाणी आलो। युवक देखील आपण त्यांना देखील प्रश्न, सर किती युवक तुमच्या सोबत आहेत? आमचे युवक 50-60 जण आहेत। आणि कुठे निघाले? आम्ही पानखेड्याला आम्ही आज 32 आदिवासी संमेलन याच्यासाठी आम्ही निघालो आहेत। या ठिकाणी एकता भारत आदिवासी पार्टीच्या माध्यमातून असेल व पुरा आदिवासी संघटनेच्या माध्यमातून भारत एकता या पिंपळनेर गावामध्ये संमेलन मोठं आदिवासींचं होत आहे। तर या ठिकाणी तुम्ही तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागातील जे आदिवासी बांधव आहे, एकलव्य सेनेच्या माध्यमातून आज राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी फाशीपुलावरून त्यांनी आज पिंपळनेर इथे गाठण्याची तयारी केली। कॅमेरामॅन पप्पू अन्सारी, डी24 न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।